मऊ लुसलुशीत मोकळे अजिबात एकमेकांना न चिकटलेले 6 तास मऊ राहतील असे पोहे आज आपण बनवणार आहोत। सर्वांच्या घरात नाश्त्यासाठी पोहे बनवले जातात। मग तुम्ही म्हणाल जयश्री यात काय अवघड आहे, पोहे तर सर्वांनाच बनवता येतात। पण बऱ्याचदा काय होतं ना, पोहे चिवट बनतात किंवा 15 मिनिटाच्या आत ते वातड बनतात। खूपदा ते एकमेकांना चिकटून बसतात, त्यांचा लगदा होतो। अशा बऱ्याच चुका टाळण्यासाठी इथे मी आज काही टिप्स सांगितल्या आहेत, ज्यामुळे तुमचे पोहे चक्क 6 तास मऊ लुसलुशीत राहतील आणि मोकळे राहतील। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता प्रत्येक पोहा मोकळा आणि सेपरेट झालेला आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण व्हेज पोहे बनवणार आहोत। पोहे बऱ्याच प्रकारचे असतात, कांदे पोहे असतात, पीनट पोहे असतात, बटाटा पोहे असतात। आज आपण व्हेज पोहे बनवणार आहोत। इथे मी 2 वाट्या पोहे घेतलेले आहेत। हे पोहे एकदा चाळणीने चाळून घ्यायचे आहेत, त्यातले सर्व बारीक कचरा असलेला निघून जातो। काही दगड वगैरे असतील तर यामध्ये निघून जातात। त्यानंतर काही काळे पोहे सुद्धा असतात यामध्ये, तेही निघून जातात। आता हे पोहे आपण भिजवून घेऊया। या पोह्यांमध्ये मी 3 ग्लास पाणी घातलंय आणि आता हे पोहे मी 1 मिनिटभर मी हे चोळून घेणार आहे। यामुळे पोह्यांवर असलेला सर्व कचरा निघून जातो आणि पोहेही छान भिजतात। तुम्ही पाहू शकता पोहे धुतलेलं पाणी किती खराब झालेलं आहे ते। आता या पोह्यातलं पाणी सर्व निथळून काढायचं आहे आणि यात अजिबात पाणी शिल्लक ठेवायचं नाहीये। तुम्ही पाहू शकता पोहे छान धुतले गेलेले आहेत, यात पाणी सुद्धा शिल्लक राहिलेलं नाहीये। आता हे पोहे आपण भिजत बाजूला ठेवूया। इथे मी काही भाज्या चिरून घेतल्या आहेत। त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे। त्यानंतर टोमॅटो घेतलाय, तोही बारीक चिरून घेतलाय। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि एक काकडी पीसेसमध्ये कट करून घेतलाय। त्याचबरोबर एक छोटा गाजर आहे, तो मी कट करून घेतलाय। बाकीचं साहित्य मी त्यावेळी सांगणार आहे। इथे एका कढाईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलंय। तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये 1 छोटी वाटी शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। पोह्यामध्ये शेंगदाणे कधीही तळूनच घालावेत, कारण हे शेंगदाणे तळल्यानंतर खूप क्रिस्पी बनतात आणि क्रिस्पी झालेले शेंगदाणे पोह्याबरोबर खूप छान लागतात। शेंगदाणे तळले गेले आहेत, आता हे बाजूला काढूया। आता याच तेलामध्ये मी 1 चमचा डाळवं तळून घेणार आहे। याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कमी जास्त करू शकता। डाळवं कधीही तळायला जास्त वेळ घेत नाही, अगदी 30 सेकंदही खूप झाले। आता हे डाळवं लगेचच तेलातून बाहेर काढायचं आहे, नाहीतर लगेचच डाळवा लालसर कलरचा होईल आणि ते करपल्याचा वास येईल। आता या कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक राहिलंय, याच तेलामध्ये आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। इथे मी 1 चमचा मोहरी टाकली आहे। त्याचबरोबर 1 चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत नसतील तर स्किप केले तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहे। आता हा कांदा आपण मीडियम गॅसवर लाल होईपर्यंत तळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता कांदा छान तळला गेलाय। आता यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून घालते। तुमच्या आवडीनुसार यात मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मिरच्या थोड्याशा तेलामध्ये परतलं की यामध्ये मी गाजर घालते, कारण गाजर तळायला थोडासा वेळ लागतो, त्याबरोबर मिरच्या सुद्धा तळल्या जातील। आता हे गाजर आपण छान मऊ होईपर्यंत तळून घेणार आहोत। चला तर मग गाजर सुद्धा छान तळलं गेले। आता आपण यामध्ये पोहे टाकूयात। या ओल्या पोह्यावरच मी डाळवा आणि शेंगदाणे काढून घेतले होते, ते लगेचच यामध्ये घालायचे आहेत। इथे एक टीप आहे, पोहे टाकत असताना कधीही मोकळे करूनच टाकायचे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय मी हाताने पूर्ण पोहे मोकळे करून घेते। तुम्ही जर पोह्याचा लगदा तसाच टाकलात तर पोहे अजिबात मोकळे होणार नाहीत, ते सुटसुटीत होणार नाहीत। आता यामध्ये मी 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालते। आता हे सर्व एकजीव करून घेऊया। या ठिकाणी मी फक्त गाजराचा वापर केलाय, तुम्ही इथे शिमला मिरची, वाटाणा बऱ्याच गोष्टी अशा यूज करू शकता।
ज्यामुळे तुमचे हे पोहे हेल्दी बनतील। या ठिकाणी अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे पोहे मिक्स करत असताना कधी फास्ट मिक्स करायचं नाही, नाहीतर ते पोहे तुटले जातात आणि आपल्याला दिसताना ते पोहे मोठे मोठे दिसत नाहीत। तुम्ही पाहू शकता पोहे छान मिक्स करून झालेले आहेत आणि आता शेवटी मी इथे घालणार आहे एक टोमॅटो। टोमॅटो घालत असताना कधीही फोडणीमध्ये टाकायचा नाही आहे, तो एकदम शेवटीच टाकायचा आहे। फोडणीमध्ये घातलेले टोमॅटो शिजतात आणि ते मऊ पडतात, त्यामुळे कधीही टोमॅटो घालताना शेवटीच घालायचे आहेत। आणि टोमॅटो घातल्यानंतर ते जास्त वेळ मिक्स सुद्धा करत राहायचं नाही आहे। तुम्ही पाहू शकता पोहे छान सुटसुटीत झालेले आहेत, प्रत्येक पोहा मोकळा झालेला आहे, दिसायला सुद्धा खूप सुंदर बनले आहेत। याच्यामध्ये खूप प्रकारच्या भाज्या घातल्या असल्यामुळे खूप हेल्दी सुद्धा आहेत। चला तर मग आता हे गरम आहेत तोपर्यंतच आपण प्लेटमध्ये सर्व करूया। तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट जाऊन सबस्क्राईब करा। पोहे सर्व करून झालेले आहेत। आता यावर आपण बारीक शेव घालणार आहोत, यामुळे पोहे खूप टेस्टी लागतात। किंवा हे पोहे तुम्ही मटकी रस्स्यासोबत सुद्धा खाऊ शकता। इथे मी काही काकडी चिरून घेतली होती, ते सुद्धा इथे सर्व करायचं। चला तर मग टेस्टी पोहे तयार आहेत। तुम्ही पण या पद्धतीचे पोहे नक्की करून बघा। पुन्हा भेटूया अशाच एका खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर।